नमस्कार मित्रांनो. गुरुचं राशी परिवर्तन वृषभ राशीमध्ये होणार आहे दिनांक 2 मे 2024ला आणि जवळजवळ 1 वर्ष म्हणजे 14 मे 2025 पर्यंत हा जो गुरु आहे हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याचा जो प्रभाव परिणाम नेमका मकर राशीवर कशा प्रकारे असणार आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण मे महिन्यामध्ये तुमचं राशीफल कसं असेल, म्हणजेच तुमचं आरोग्य, वैवाहिक जीवन, याचप्रमाणे आर्थिक जो स्तर आहे हा कशा प्रकारचा असेल, घरगुती जे स्तर असेल तो कशा प्रकारचा असेल, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की आता सांगितल्याप्रमाणे गुरु जो आहे हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये राशी परिवर्तन करणार आहे वृषभ राशीमध्ये दिनांक 2 मे आणि तिथे तो जवळजवळ 14 मे 2025 पर्यंत असणार आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी अतिशय शुभ असा हा कालावधी असणार आहे. म्हणजे साधारण गेल्या 5-6 वर्षापासून जे तुम्ही शनीचे 7.5चे जे अनुभव तुम्ही घेतलेले असतील किंवा त्याचे चटके जे तुम्ही अनुभवलेले असतील, त्याच्यापासून आता तुम्ही बाहेर येत आहात. आता तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे, जी सकारात्मक आहे आणि तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असणार आहे. त्याचा संपूर्णपणे पहिला जो अनुभव आहे तो तुम्ही मे महिन्यामध्येच घेणार आहे. एकंदरीतच गुरुचं जे पंचम भावात भ्रमण असणार आहे तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असणार आहे. गेल्या साधारण 4-5 वर्षामध्ये नशीब काय असतं किंवा लक फॅक्टर नेमकं काय असतं हे तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेलं असेल. खरं तर तुमची जी राशी आहे ही मेहनत करणारी आहे, सहनशील आहे आणि मेहनत करून टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी आहे. परंतु या साधारण गेल्या 4-5 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही अनुभवच आले नव्हते. म्हणजे तुम्ही मेहनत केली, त्याचे चांगले अनुभव तुम्हाला आले असं काहीच होत नव्हतं. आजूबाजूची माणसंसुद्धा तुमच्याबरोबर वेगळ्या प्रकारे वागत होती. परंतु आता हा जो संपूर्ण कालावधी आहे, संपूर्ण कालावधी हळूहळू बदलणार आहे, तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला हळूहळू मिळणार आहे आणि त्याचे अनुभवसुद्धा खूप तुम्हाला चांगले येणार आहे. इथे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. तुमचा जो आत्मविश्वास आहे, जो की डागाळलेला होता, डळमळलेला होता, तो आता तुम्हाला पूर्ववत मिळणार आहे आणि त्या जोरावर बरीचशी कामं तुम्ही हातावेगळी करणार आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह सुद्धा होणार आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे होतील. खास करून या दरम्यान तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये येऊ शकाल आणि ती जी रिलेशनशिप असेल ती लॉंग लास्टिंग असणार आहे. अर्थातच त्याचा सुद्धा परिणाम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा मिळणार, त्याचे अनुभवसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात की पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आर्थिक स्तर जो आहे तो तुमचा अतिशय चांगला होणार आहे. तुम्ही केलेल्या कामाचं जे मूल्यमापन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, गुरुचं जे भ्रमण आहे तो अतिशय शुभफलदायी होईल. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्याचे काही चांगले लाभ तुम्हाला मिळतील. याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, आता सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अनुभव, ज्या गर्भवती महिला आहेत किंवा मकर राशीच्या ज्या महिला संततीच्या बद्दल विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जे गुरुचं राशी परिवर्तन आहे अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. आता आपण चर्चा करणार आहोत मे महिन्यामध्ये नेमकं तुमचं जे संपूर्ण जीवन असेल ते कशा प्रकारचं असेल किंवा मे महिन्यामध्ये जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम तुमच्यासाठी कशा प्रकारचे असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत तुमचं आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गी आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो. 11 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात येणार आहे. आणि जो रवी आहे, रवी तुमचा अष्टमेश आहे, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्यासंदर्भात काळजी करू नका. तुमचं शरीर स्वास्थ्य अतिशय उत्तम राहील. फक्त थोडासा विचार करण्याची जी पद्धत आहे तुमची, म्हणजे तुमची जी राशी आहे कुठल्याही गोष्टीचा अगदी सखोलपणे विचार करते आणि जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा थोडंसं निगेटिव्ह होण्याची शक्यता असते. परंतु त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. कुठल्याही गोष्टी तुमच्या विरोधात या महिन्यात अजिबात जाणार नाही. तर त्यामुळे अगदी बिंदास्त राहा. तुम्ही अपेक्षा केलेल्या गोष्टी या तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभव देऊन जाणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जास्त काही विचार करू नका, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत आणि या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं शरीर स्वास्थ्य सुद्धा अतिशय चांगलं असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या आर्थिक स्तराबद्दल. तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो धनस्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे, जो पंचमेश शुक्र आहे तो चतुर्थात भ्रमण करतोय. दिनांक 20 तारखेनंतर स्वतःच्या राशीमध्ये येणार आहे. शुक्र जो ग्रह आहे तुमच्या राशीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभफलदायी ग्रह, त्याला दुसऱ्या भाषेत राजयोगकारक ग्रह सुद्धा म्हणतो आणि तो स्वतःच्याच राशीमध्ये तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आर्थिक संदर्भ तुमच्यासाठी अतिशय चांगला राहणार आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला त्याचे आउटपुट, त्याचे जे रिझल्ट अतिशय चांगले अशाच प्रकारचे मिळणार आहेत. याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे 15 तारखेनंतर. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर अतिशय उत्तम राहील आणि
तुम्हाला तो आर्थिक म्हणजे तुमचे जे पैसे किंवा लाभाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर तुम्ही त्याच्याबद्दल अतिशय समाधानकारक राहाल. पैशाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी गेल्या 4-5 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला जाणवलं होतं की पैशाच्या संदर्भातले कॉम्प्लिकेशन जास्त झाले होते, कर्ज जास्त झालं होतं किंवा कर्जाच्या संदर्भात गोष्टी होत्या किंवा तुमचा पैशाच्या संदर्भातला जो ताळमेळ होता तो काय नीट साफ होत नव्हता. परंतु मे महिन्यापासून गोष्टी रुळावर येतील आणि बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी सकारात्मक सुद्धा होतील. त्या आर्थिक स्तराबद्दल अजिबात काळजी करू नका. त्याच्या संदर्भातले काही सिग्नल्स तुम्हाला या महिन्यातच चांगले मिळण्याची शक्यता राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तुमच्या चतुर्थात असणारे रवी गुरु शुक्र हे राशी परिवर्तन करणार आहे. तुमच्या चतुर्थामध्ये बुध सुद्धा येणार. तर साधारणतः तुमच्या जे गृहसौख्याच्या स्तरावर सुद्धा सांगायचं होतं, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय मधुर अशा प्रकारचे राहतील. घरामध्ये समजा काय वेगळं काय करायचं असेल तरी सध्या तशी काय काळजी करू नका. घरातल्या स्तरावर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नाते फक्त एक आहे की घरातले जे व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी घराच्या संदर्भात काहीही काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण तुम्हाला गोष्टी करायच्या असतील तर थोडंसं विचार करा, कारण मंगळ राहूची युती या महिन्यातच होणार आहे. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली माहिती आपण यापुढे घेणारच आहोत. मात्र घराच्या स्तरावरती घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफवर. तुमचं लव्ह लाईफ नेमका कशा प्रकारचा असेल किंवा रिलेशनशिपचा मामला नेमका कशा प्रकारचा असेल. तर साधारणतः तुमच्या पंचमामध्ये पंचमांश येणार आहे दिनांक 20 तारखेला आणि पंचमामध्ये गुरु सुद्धा आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी न करू नका. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल अतिशय स्मूथ अशा प्रकारचं तुमचं रिलेशनशिप चालेल. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम आहे आणि या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात कोणीतरी नवीन प्रवेश करेल एवढं मात्र निश्चित किंवा त्या संदर्भातले गुरुवर तुम्हाला निश्चित जाणवेल. नवीन रिलेशनशिप सुद्धा या महिन्यामध्ये बनण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर एकंदरीत रिलेशनशिपच्या मामल्यामध्ये हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारे असणार आहे. याचप्रमाणे तुम्ही जर का संततीच्या संदर्भात विचार करत असाल, म्हणजे कुठल्या महिला जर का संततीच्या संदर्भात विचार करत असतील किंवा गर्भवती असतील त्यांच्याकरता सुद्धा संपूर्ण कालावधी आहे अतिशय शुभप्रद राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे हा अतिशय चांगला राहील. काळजी करू नका. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक जीवन सुद्धा अतिशय स्मूथ चालेल. त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा त्रास होणार नाहीत. जे तुमचं करिअर आहे त्या करिअरच्या बद्दल सुद्धा सांगायचं झालं म्हणजे तुमचा जो कर्मेश आहे शुक्र हा तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे दिनांक 20 तारखेनंतर. अतिशय चांगल्या प्रकारचे अशा गोष्टी आहेत. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. तुमचं जे काय इन्कमचा स्रोत असेल त्याच्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण जो महिना हा तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. म्हणजेच गेल्या 3-4 वर्षाची तुलना केली आणि या महिन्यापासून होणाऱ्या घडामोडीची जर का तुलना केली तर तुम्हाला त्याच्यामधला फरक हा निश्चित दिसून येईल. एक वेगळीच दिशा जी की सकारात्मक आहे तुमच्यासाठी शुभफलदायी आहे ही या महिन्यात तुम्हाला निश्चित जाणवणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि तुमचं जे जीवन आहे हे तुमचं जीवन सफल बनवण्याकरता हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 13 तारखेला रवी आणि हर्षदची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. तर साधारणतः घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला होणारा जो रवी गुरु युतीचा जो योग आहे तुमच्यासाठी अतिशय शुभप्रदायी असा प्रकारचा हा योग आहे. त्याच दिवशी शुक्र आणि हर्षदची सुद्धा युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. परंतु रवी गुरुची युती जी की तुमच्या पंचम स्थानावर होणार आहे तुमच्यासाठी अतिशय शुभप्रदायी असा असणार आहे. तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या आशा अपेक्षा आहेत त्या या महिन्यामध्ये पूर्ण होतील. म्हणजे जर का तुम्हाला नवीन नोकरीच्या संदर्भात विचार करत असाल किंवा विवाहाच्या संदर्भात विचार करायचा असेल किंवा अन्य काही इच्छा असतील तर इच्छा आकांक्षाची पूर्ती या अनुषंगाने विचार करायचा झाला तर रवी गुरुची युती जी की 18 तारखेला होणार आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशी असणार आहे. तुमच्या जीवनात कुठल्या नवीन व्यक्तीचं सुद्धा अवतरण होऊ शकेल. तर त्या दृष्टीने सुद्धा हा जो योग आहे तो शुभफलदायी राहील. त्याचप्रमाणे 18 तारखेला थोडंसं घरातला जो स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं काढू शकते. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला मंगळ आणि राहूची युती होणार आहे तुमच्या तृतीयात. अर्थात तृतीयात मंगळ राहूचं जे प्रमाण आहे तुमच्यासाठी तसं पाहिलं तर शुभफलदायी राहील. म्हणजे नवीन जबाबदाऱ्या घेणं त्या पूर्ण करून दाखवणं एक वेगळ्याच प्रकारची जबरदस्त इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती
याचप्रमाणे ऊर्जा आणि आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये दिसून येईल. ज्या गोष्टी आधी तुम्हाला अवघड वाटत होत्या, कशा प्रकारे करू, अशा प्रकारचे प्रश्न उभे राहतात, ते तुम्ही आता जिद्दीने पूर्ण करा आणि रिझल्ट ओरिएंटेड राहा. खास करून तुमच्यातला जो दुणावलेला आत्मविश्वास आहे, तो या सगळ्या गोष्टी पार करण्यास तुम्हाला संपूर्णपणे शक्ती देईल. इथे फक्त एकच गोष्टी महत्त्वाची आहे की कोणावरती विश्वास जास्त ठेवू नका. ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या तुम्ही स्वतःहून पूर्ण करून घ्या. कारण मंगळ राहूची युती जी की 20 तारखेला होणार आहे, ती साधारणतः तुम्ही विश्वास टाकलेल्या व्यक्तीकडून एक वेगळ्याच प्रकारचे काही अनुभव येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी अनुभवायला येऊ शकते. त्यामुळे या महिन्यात तुम्ही ज्या काही गोष्टी करा, ज्या काही महत्त्वाचे निर्णय घ्या, ते स्वतः त्याच्यावरती ठाम राहा आणि नीट विचार करून घ्या. कोणाच्याही मदतीवर डिपेंडेबिलिटी दाखवू नका. कारण कोणाच्या विश्वासावरती राहून जर काही निर्णय किंवा काही कामं करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते पूर्ण होणार नाही, उलट तुम्हाला वेगळाच अनुभव येईल. मंगळ राहूची ते अशा प्रकारचे काय अनुभव देऊ शकेल. याचप्रमाणे तुमचे जे भावंड असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकते. याचप्रमाणे घराच्या संदर्भात सांगायचं झालं तर घर विक्री करणं, नवीन घर घेणं किंवा घर रिनोव्हेट करणं किंवा घराच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात सुद्धा या महिन्यामध्ये काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतर दिनांक 31 तारखेला बुध आणि हर्षची युती होणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर काही मुद्द्यांवर वादविवाद होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतात. अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या गृहसौख्यावरती होणार नाही, परंतु या संदर्भात 31 तारखेच्या आसपास काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याचा सगळ्यात शुभफलदायी दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा. दिनांक 10 तारखेला अक्षय तृतीया आहे. संपूर्ण वर्षातले जे 3.5 मुहूर्त आपण सगळ्यात शुभफलदायी म्हणतो, त्यापैकी अक्षय तृतीयेचा एक मुहूर्त जो आहे तो शुभफलदायी असो. या अक्षय तृतीयेला तुम्ही महत्त्वपूर्ण अशी खरेदी करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सोने, चांदी, हिरे, माणिक अशा मौल्यवान गोष्टीची खरेदी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूंमध्ये केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही वाढत जाईल आणि तुम्ही त्याचा उपभोग सुद्धा घेऊ शकाल. ही स्पेशालिटी आहे या दिवसाची. त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही इतरही काही गोष्टी आहेत त्या सुद्धा खरेदी करू शकता. इथे एक गोष्ट सांगायची वाटते किंवा एक उपाय तुम्ही जरूर कराल, त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे नेहमीचे पैसे ज्या पाकिटामध्ये ठेवतो ते पाकिट तुम्ही या दिवशी घेऊ शकता. म्हणजे महिलांनी सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा या दिवशी जरूर नवीन पाकिट घ्या आणि त्याचे अनुभव तुम्ही घेऊ शकता. म्हणजे या दिवसामध्ये तुम्ही घेतलेले जे पाकिट आहे त्यातून पैसे जास्त खर्च होणार नाहीत. साधारणतः लोक म्हणतात की पैसे जास्त खर्च होतो, पैशाला पाया फुटतात. तर असे प्रकार काय होणार नाहीत. म्हणजे तुमच्या पाकिटात पैसे ते येतील परंतु खर्च जास्त होणार नाहीत. ते अर्थातच त्याची सेव्हिंग सुद्धा होईल. आणि मकर राशीला सेव्हिंग कशी करायची आणि सेव्हिंगचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर आता सांगितलेली टीप तुम्ही नक्की फॉलो करू शकता किंवा त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती चतुर्थ मेष राशीमध्ये होणार आहे आणि जी म्हणजे अमावस्या आहे ती 8 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो ती 23 तारखेला आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवाद जाऊ नका, कागदोपत्री व्यवहार करून काही कमिटमेंट प्रॉमिसेस असे करू नका. कारण या दिवसामध्ये म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असल्या कारणामुळे आपण जास्त इमोशनल होतो आणि इमोशनल होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता बहुधा असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं हा संपूर्ण महिन्याची हा जो संपूर्ण महिना ही सुरुवात आहे तुमच्या चांगल्या दिवसांसाठी. तर जरूर त्याचा लाभ घ्या आणि जरूर ज्या गोष्टी तुमच्या मनात आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.